लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट, इस्लामाबाद इथून विमान सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे। यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी, ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत सर, आता अनेक गोष्टी स्पष्ट होताना बघायला मिळत आहेत। पाककडून F-16 ही 2 विमानं पाठवली गेलेली होती, त्यातलं एक विमान हे पाडण्यात भारतीय हवाई दलाला, लष्कराला यश आलेलं आहे। काय सांगाल तुम्ही या सगळ्या आतापर्यंतच्या कारवाईविषयी, मिळत असलेल्या माहितीविषयी? खरोखर म्हटलं तरी अतिशय आनंदाची बातमी आहे, जरी खरी असेल तर। कारण असं आहे की आपण ज्यावेळेस आपला सर्जिकल स्ट्राईक 2 केला होता भारतीय विमानांच्या मदतीने, त्यामुळे पाकिस्तानचं पुष्कळ नुकसान झालेलं आहे। 350 दहशतवादी मारले गेले असावेत अशी ही बातमी आहे। त्यानंतर पाकिस्तानचं प्रत्युत्तर हे अपेक्षित होतं आणि त्यांनी काल रात्री तोफखान्याचा हल्ला करून नुकसान करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्यांची विमानं आपल्या भागात आली होती, परंतु ती विमानं फारशी काही करू शकली नाही आणि त्याच्यातलं जर एक विमान पाडलं गेलं असेल तर हे अतिशय उत्कृष्ट बातमी आहे। नक्की, पण सर लक्षात असावं की काश्मीरच्या भागामध्ये, क्षमा करा सर, बोला। हा, विचारा सर, मुद्दा असा होता की कुठेतरी कांगावा केला जातो पाकिस्तानकडून सातत्याने। आपण दहशतवादी तळांवर हल्ला केला, आपलं जे निस्तनाबूत करण्याचं धोरण होतं ते दहशतवाद्यांना निस्तनाबूत करण्याचं धोरण होतं। असं असताना कालची घटना असो किंवा आजची घटना असो, पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून भारतीय तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच तुमचं म्हणणं हे कायदेशीररित्या बरोबर आहे। आपण फक्त दहशतवादी तळावरती हल्ला केला, आपण पाकिस्तानी सैन्यावरती, पाकिस्तानी हवाई दलावरती, पाकिस्तानच्या आर्थिक टार्गेटवरती किंवा पाकिस्तानच्या जनतेवरती आपण हल्ला केलेला नाही। तर तुमचं म्हणणं कायदेशीररित्या हे अतिशय बरोबरीचं आहे, परंतु पाकिस्तानला कायद्याची भाषा कळत नाही, त्यांना फक्त शक्तीची भाषा कळते। तर म्हणून अशा प्रकारचे आर्ग्युमेंट आपण करू शकतो आणि डिप्लोमॅटिक लेव्हलला, म्हणजे जगाला सांगणं हे गरजेचं आहे की पाकिस्तान अशा प्रकारे युद्धज्वर वाढवतो आहे आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतो आहे। हे जगाच्या लेव्हलला आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगणं हे महत्त्वाचं आहे। युरोपियन युनियन असो, USA असो, बाकीचं जग असो, युनायटेड नेशन्स असो, युनायटेड नेशन्सचा फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स असो, यांना हे सगळे पुरावे आपण द्यायला पाहिजेत। परंतु जोपर्यंत प्रश्न पाकिस्तानचा आहे त्यांना ही भाषा कळत नाही। त्यांना वाटलं की काल आपला अपमान झाला म्हणून त्यांनी अशा प्रकारे आपली विमानं भारतामध्ये पाठवून आपलं स्वतःचं मनोबल मानसिकरित्या वाढवण्याचा प्रयत्न केला की बघा आमची सुद्धा विमानं आत आलेली आहेत। त्यामध्ये त्यांना काही यश मिळालेलं नाहीये। महाजन सर, काही सेकंदाकरता तुम्हाला थांबवते। याच करता आपण पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देतोय। सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी सुद्धा बैठकीला सुरुवात झालेली आहे। एकीकडे अजित डोवाल यांच्याशी चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर 20 मिनिटं ही चर्चा झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी सुद्धा उच्चस्तरीय बैठक सुरू झालेली आहे। एकूणच दिल्लीत अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळतात। वातावरण चांगलं तापलेलं आहे। दिल्लीत घडामोडींना चांगलाच वेग आल्याचं दिसतंय। सुवाणा, नक्की गृह मंत्रालयामध्ये बैठक सुरू होती आणि त्यानंतर आता पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झालेली आहे। अर्थातच अजित डोवाल या बैठकीला उपस्थित आहेत आणि आता पुढे काय याविषयीची ही चर्चा आहे। सुरक्षेच्या अनुषंगाने कुठल्या पद्धतीने आता पुढच्या गोष्टी टॅकल कराव्या लागतील या अनुषंगाने ही बैठक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झालेली आहे। अर्थातच सुरक्षा सल्लागार या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत, केंद्रीय गृहमंत्री या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत आणि असंही कळतंय की आपले जे रॉ आणि सगळे अधिकारी आहेत, उच्च पदस्थ अधिकारी आहेत, ते सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। दिल्लीमधल्या घडामोडींना वेग आलेला बघायला मिळतोय। सुरक्षेच्या अनुषंगाने आता सगळ्या उपाययोजना केल्याच जातील, पण पुढची रणनीती काय असेल, कशा पद्धतीने या ॲक्शनला रिॲक्शन द्यायची आहे या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झालेली आहे। निश्चित हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत।
महाजन सर, जर आपण पाहिलं तर एकूणच आता दिल्लीत वातावरण चांगलंच तापलेलं आहे, बैठकांवर बैठका होत आहेत, कारण यावरच आता पुढची रणनीती ठरली जाणार आहे. हो, नक्कीच. ज्यावेळेला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला जी आपली सर्वात मोठी संस्था आहे कॅबिनेट कमिटी फॉर सिक्युरिटी, त्यांची बैठक होते, ज्यामध्ये पंतप्रधान असतात, संरक्षण मंत्री असतात, परराष्ट्र मंत्री असतात आणि इतर असतात. आणि मग ते ठरवतात की आपल्याला काय करायचं आहे किंवा पाकिस्तानच्या अशा प्रकारच्या कारवाईला आपण कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार आहोत. लक्षात ठेवावं की 1971 नंतर प्रथम वेळा आपण एअरफोर्सचा वापर दहशतवादी विरोधी कारवायांमध्ये केला, ज्यामुळे पाकिस्तानला एक मोठा धक्का पोहोचलेला आहे, त्यांचा अपमान झालेला आहे, त्यांच्या सैन्याचं मनोबल हे खाली गेलेलं आहे. परंतु जसं मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा रिपीट करतो की दहशतवादाविरुद्धची लढाई ही खूप वर्ष चालणार आहे आणि पाकिस्तान अशा एका हवाई हल्ल्यामुळे आपल्या कारवाया करण्याचं थांबवणार नाही, कारण त्यांच्याकडे आज दहशतवादी तयार करण्याचे कारखाने आहेत. असं मानलं जातं की कुठल्याही क्षणी पाकिस्तानमध्ये 40 ते 50 दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प असतात, ज्यामध्ये कुठल्याही वेळेला 2 ते 2.5 हजार दहशतवादी हे ट्रेनिंग करत असतात. आपण जो कालचा जो ट्रेनिंग कॅम्प बर्बाद केला तो जैश ए मोहम्मदचा होता. याशिवाय लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद आणि इतर अनेक असे दहशतवादी गट आहेत. आज काश्मीर खोऱ्यामध्ये आपण बघितलं तर एका आकड्याप्रमाणे 200 ते 250 दहशतवादी आज काश्मीर खोऱ्यामध्ये कार्यरत आहे. आपल्याला आठवत असेल की 2018 मध्ये आपण 280हून जास्त दहशतवादी मारले होते, परंतु त्यामुळे दहशतवाद्यांची संख्या कमी झाली नाही, कारण एक 20-25 दहशतवादी सीमेकडून घुसखोरी करून भारतामध्ये घुसले आणि बाकीचे 70 ते 80% दहशतवादी हे जे काश्मीर खोऱ्यातले जे उग्रवादी तरुण आहेत ते नवीन दहशतवादी बनले. म्हणजे हीच लढाई दहशतवाद्याची जी आहे ती पाकिस्तानमधून येणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरुद्ध आहे आणि जे दहशतवादी भारताच्या काश्मीर खोऱ्यामध्ये तयार होतात त्यांच्या विरुद्ध आहे. आणि ही पुष्कळ वेळा चालणार आहे, ज्यामुळे आपल्याला एका लंब्या लढाई करता तयार राहावं लागणार आहे. म्हणून गरजेचं असं आहे की सैन्य दल म्हणजे भारतीय सैन्य, भारतीय हवाई दल आपल्याला जे करायचं आहे ते नक्कीच करेल. पण आपल्याच टीव्हीच्या माध्यमातून एक बातमी आली होती की आपल्या समुद्र किनाऱ्याला सुद्धा धोका आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. तर म्हणून यावेळेला गरज अशी आहे की किनारपट्टीवरनं राहणारे नागरिक, तिथे समुद्रामध्ये मच्छीमारी करता जाणारे कोळी बांधव या सगळ्यांनी कान आणि डोळे उघडे ठेवायचे आणि कुठलीही दुष्कृत्य घडत असेल, कुठलीही काहीतरी अचानक गोष्ट घडत असेल, कोणी तिकडनं येण्याचा प्रयत्न करत असेल तर अशी माहिती लवकरात लवकर आपण पोलीस, गुप्तहेर संस्था, इतर संरक्षण संस्थांना द्यावी, ज्यामुळे दहशतवादी हल्ला होण्याच्या आधीच आपण त्यांना थांबवू शकतो. म्हणून जे कालपासून सुरू झालेलं आहे हे पुष्कळ वेळ चालणार आवाहन केलं जात आहे ते अत्यंत या घडीला महत्त्वाचं आहे. कारण जरी सुरक्षा यंत्रणा सगळ्या सज्ज असल्या तरी देखील आपणही या भारताचे नागरिक आहोत आणि आपण तेवढंच सक्षम आणि सजग राहिलं पाहिजे. त्यामुळे तुमचं हे आवाहन महत्त्वाचं आहे. सर, एक मुद्दा असा आहे की कुठेतरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. आजची ही जी ऍक्शन आहे त्यावरनं का तात्पुरतं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे? माझं यावरती विश्लेषण असं राहील की हे तात्पुरतं शक्ती प्रदर्शन केलेलं जातं आहे, कारण त्यांचं सध्या मोराल किंवा त्यांचं मानसिक मनोबल हे खूप खाली गेलेलं आहे आणि ते स्वतःचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण युद्धजन्य परिस्थिती करून पारंपरिक युद्ध जर पाकिस्ताननी केलं तर त्यामध्ये पाकिस्तानचं नुकसान खूपच जास्त होईल. आज पाकिस्तानचं 50% सैन्य हे भारत पाकिस्तानी सीमेवरती असायच्या ऐवजी ते पाकिस्तानच्या आत वझिरिस्तान प्रांतामध्ये, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्समध्ये, बलुचिस्तानमध्ये
दहशतवादी विरोधी अभियानं ही करत आहेत. त्यामुळे त्यांना लढण्याकरता जर सैन्य आणायचं म्हटलं तर ह्या सैन्याला दहशतवादी विरोधी अभियानं थांबवून सीमेकडे यावं लागेल. अगदी एवढंच नव्हे तर त्यांचं काही सैन्य हे इराण सीमेवरती आहे, काही हे अफगाणिस्तान सीमेवरती आहे. जसं भारतामध्ये पुलवामामध्ये हल्ला झाला होता त्याचप्रमाणे पाकिस्ताननी इराणी सैन्यावरती हल्ला करून त्यांचे 3 हल्ले केले आणि 30हून जास्त इराणी सैन्याचे सैनिक यामध्ये मारले गेले. आणि जसं आपण प्रत्युत्तर देतो आहे तसंच प्रत्युत्तर इराणनी त्यांच्या बाजूने दिलं. आणि आपण जर पाकिस्तानी वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल तर 2 दिवसापूर्वी एक बातमी आली होती की एक आत्मघातकी हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या कॉन्व्हॉयवरती म्हणजे गाड्यांवरती झाला, ज्यामध्ये 10 पाकिस्तानी सैनिक हे मारले गेले. जशी आज भारत पाकिस्तान सीमेवरती गोळीबार सुरू आहे, नेमका तसाच गोळीबार आज पाकिस्तान हे अफगाणिस्तानवरती करत आहे. आणि अफगाणिस्ताननी युनायटेड नेशन्समध्ये जाऊन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की पाकिस्तान आमच्या